या व्हिडिओमध्ये आज आपण काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशनं आणि त्या अधिवेशनामध्ये झालेला महत्त्वाचा घटनाक्रम बघणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिलं अधिवेशन 1885 साली बॉम्बे या ठिकाणी झालं आणि अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. हे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. सेकंड आहे 1886 कलकत्ता या ठिकाणी झालं. दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते आणि हे पहिले फारसी अध्यक्ष होते. तिसरं 1887 साली मद्रास या ठिकाणी झालं. बद्रुद्दीन तैयबाजी हे अध्यक्ष होते आणि हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. चौथं 1888 साली अलाहाबाद या ठिकाणी झालं आणि अध्यक्ष होते जॉर्ज यूल. हे पहिले ब्रिटिश म्हणजेच इंग्रज अध्यक्ष होते. आता 1960च्या साली जे अधिवेशन झालं कलकत्ता या ठिकाणी, अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच स्वराज्य या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. आता 1907चं अधिवेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सुरत या ठिकाणी झालं. अध्यक्ष होते रासबिहारी घोष आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे यातच जहाल आणि मवा या दोघांमध्ये तूट पडली होती. ठीक आहे, याला सुरतची फूट किंवा सुरतची तूट असं म्हणतात. नंतर आहे 1916चं अधिवेशन. ह्याच्यामध्ये कुठे अधिवेशन झालं तर लखनौला आणि अध्यक्ष कोण होते? अंबिका चरण मुजुमदार. आणि या अधिवेशनामध्ये लखनौ ऐक्य करार झाला होता. कोणामध्ये? काँग्रेस आणि मुस्लिम गटामध्ये. नंतर आहे 1917 साली झालेलं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झालं. अध्यक्ष होते ॲनी बेझंट, पहिल्या महिला अध्यक्ष. ठीक आहे, कुठलं अधिवेशन? कलकत्ता. आणि कोण होत्या? ॲनी बेझंट. 1929चं अधिवेशन कुठे झालेलं आहे? लाहोर या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण होते? तर जवाहरलाल नेहरू. आणि या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा ठराव पास करण्यात आलेला. तो कोणता? तर पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली. कुठल्या अधिवेशनात? तर लाहोरच्या अधिवेशनात. 1931चं अधिवेशन आहे कराची या ठिकाणी झालं. अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल आणि या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कासंबंधितला ठराव जो आहे तो पारित करण्यात आला होता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.